त्यांनी त्यामुळेच जीव घेणा हल्ला केला। हा जो प्रकार आहे, प्रवीण दादांना मी पोलीस खात्यामध्ये, मी भानुप्रताप बर्गे, आम्ही सगळे चांगले ओळखतो, अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांनी अनेक युवकांना उद्योगाकडे, नोकऱ्यांकडे, परदेशामध्ये सुद्धा हे केलेला आहे। जो प्रकार घडला, कारण दीपक अण्णा काटे यांचा तो आमचा मानसपुत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातनं दीपक सपके असतील, दीपक अण्णा काटे असतील, ज्वाला सिंग असेल, असे काय म्हणतात गँगवार मुक्त पुणे, भयमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेमधून आम्ही अनेक थोडे वाट चुकलेले, समाजामुळे काली सांगितलं, समाज कधी कधी अन्याय करतो, कधी कधी गावातले लोक अन्याय करतात, पुढारी अन्याय करतात, पोलीस अन्याय करतात, काही पोलीस अधिकारी, आणि त्यामुळं या ठिकाणी जर त्यांनी गुन्हा केला नसला तरी आरोपी केला जातो। मग मी काही करत नसताना जर होतंय असं, मग तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतो। म्हणून आम्ही गँगवार मुक्त पुणे, भयमुक्त महाराष्ट्र संकल्पनेमधनं या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी अनेक युवकांना परिवर्तन करून या ठिकाणी आणलेलं आहे। आपण हे दाखवतो, मी तुम्हाला टाकलेलं आहे, ज्वाला सिंग आहे। हा ज्वाला सिंग कंजारभाट समाजाची ही टोळी 4 राज्यामध्ये दहशत करत होती। म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरात या ठिकाणी 350च्या वर त्याचे दरोडे टाकलेले होते आणि त्या ठिकाणी त्या दरोड्यामध्ये हनमार होते, आपल्याला माहिती आहे, आणि त्यामध्ये 50च्या वर लोकांना जीव द्या म्हणजे त्यांचा गेला। आणि मूर्ती चोरी, बाकीची चोरी ह्या पद्धतीनं त्याला सामाजिक जीवन जगण्यासाठी यांनी IPS खोपडे साहेब, आमचे पोलीस अधिकारी, आम्ही या ठिकाणी त्याला परावृत्त करून त्या गुन्ह्यापासून परावृत्त केलं आणि तो आज चांगलं जीवन जगतोय। ज्या केसेस झालेल्या आहेत तो केसेस फेस करतोय, परंतु नदी किनारी, मी सांगितलं अनऑफिशियल त्या ह्याच्यामध्ये आहे, आम्ही थोडं दुर्लक्ष केलं आणि पूर्ण पुणे जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या नदी किनारी कंजारभाट आणि काही ज्यांना उपजीविकेचं साधन नाही त्यांनी कुठंतरी आपलं काय म्हणतात हातभट्टीची दारू काढ, अमुक कर तमुक कर आणि आपली जीविका, म्हणजे बलात्कार होण्यापेक्षा दरोडे हे कायद्यानं मान्य नाही, मला सुद्धा ते मान्य नाही, परंतु त्या ठिकाणी दरोडे, जबरी चोऱ्या आणि मर्डर्स या ठिकाणी थांबले। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे, आपण पाहिले आमचे दीपक सपके हे छोटा राजनचा शार्प शूटर या ठिकाणी मोठ्याची काय आता ते बोलू नये त्या गुन्हेगारी क्षेत्रामुळे या ठिकाणी तो त्याला सुद्धा मीडिया समोर नेलेलं आहे। हे तोंडी बोलत नाही, तुमचा मीडिया पूर्वीचे सगळे आमचे लाईव्ह आणि हे तुम्ही पहा, पुण्याच्या मीडिया पत्रकार भुवनला घेऊन जाऊन या ठिकाणी शस्त्र खाली ठेवली, आम्ही गुन्हेगारी सोडली या पद्धतीनं त्यांनी सांगितल्यानंतर आता आदिवासींचे आंदोलनं, नाशिकमधील भूमिहीन केलेल्या या ठिकाणी ह्यांची आंदोलनं, अनेक युवकांना काम देण्याची आंदोलनं या ठिकाणी, आता तिथे इलेक्शन्स असतील तो शिवसेनेमध्ये काम करतो। गुन्हेगारी मला अभिमानानं सांगावं वाटतं, 8 वर्ष झाली दीपक सपकेवर एक गुन्हा दाखल नाही आहे। म्हणजे काही दरोडे, मर्डर, काय दरोडे नव्हते पण मर्डर, मारामाऱ्या, हाणामाऱ्या, कुणाचा अटेम्प्ट टू मर्डर हे थांबले। कुणामुळे थांबले? पोलिसांमुळे। पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर टीका होणार, कारण तुम्ही ते असं केलं। अरे त्यांना गुन्हेगारी क्षेत्र सोडून जर सामाजिक प्रवाहात माणूस येत असेल तर त्याला त्या प्रवाहामध्ये घेतला पाहिजे, असं आमचं ठाम मत आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्याचे हे नागासाधू काय महाकाल सेनेचा तो आता महाराष्ट्राचा अध्यक्ष झालेला आहे दीपक सपके, आणि त्या दृष्टिकोनातनं आता अनेक कामं आणि आंदोलनं त्याची या ठिकाणी चालू आहेत। याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटतो, कारण एखादा वाट चुकलेली असताना त्याला कायमस्वरूपी तुम्ही त्याला निग्लेक्ट समाज करणार का, या ठिकाणी पोलीस करणार का, पुढारी करणार का, त्या दृष्टिकोनातनं मला या ठिकाणी बोलायचं। आता मूळ मुद्द्यावरती मी येतोय, ज्या ठिकाणी दीपक अण्णा काटे यांच्याबद्दल ज्या वेळेला प्रवीण दादा आदरणीय व्यक्तिमत्व आमच्यासाठी सुद्धा आहे, त्या ठिकाणी हल्ला झाला, काय असेल ते शाही ही केली, त्याला काय नाही ते हे केलं गेलं। फडणवीसनी त्याला मी कुणाची बाजू घेण्यासाठी आलो नाही, प्रवक्ता मी त्यांचा नाही, पण सांगतो एक पोलीस अधिकारी माझी म्हणून सांगतो, तुम्ही त्याला दिशा बदलायचा का प्रयत्न करता? जे शाही फसायचं असेल, डांबर काय ते वंगण टाकलं असेल, काय असेल ते आहे, त्याप्रमाणे कलम लागतील, त्याप्रमाणे व्हिडिओ काढले गेलेत, त्यात बदल करता येत नाही। तुम्ही 307 लावा म्हणणार, त्या ठिकाणी मोका लावा म्हणणार, त्याला जे केलं गेलं, हा मुलगा सुद्धा ज्या गावाकडे आपल्याला माहिती आहे
भावकीची भांडणं असतात, भावाभावामध्ये बांधावून काय म्हणतात, शेत टिकतील पण बांधासाठी बांधतील अशी परिस्थिती आहे. मग त्याच्या भावाभावामध्ये जे भांडणं झाली, त्याच्या वडिलाला हात तालमीतला गडे, त्याच्या वडिलाला मारहाण झाली, त्या अमक्याने भावाने केली वगैरे रानामध्ये, तो गेला, काय झालं ते झालं. त्यामध्ये अनावधानानं काय अवधान काय असेल ते मर्डर त्या ठिकाणी त्याच्या हातून झाला. इतर मर्डर वेगळे, हे भावकीतलं बांधाच्या भांडणातनं चुलत भावाचा मर्डर झालेला, त्याला 6-7 वर्षे त्यामध्ये तो जेलमध्ये राहिला. त्यानंतर केस सुटलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणतात, त्याला आरोपी कोर्टानं निर्दोष सोडल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आरोपी म्हणण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे पुढे आता बरंच सांगितलं गेलंय, त्या एअरपोर्टवरती जाताना हैदराबाद कोण बोलतं बक्के, हैदराबादला या ठिकाणी चालला असताना एअरपोर्टवरती त्याच्या बॅगमध्ये 28 काडतुस आणि 2 मॅगझिन मिळाले. तुम्ही सांगा, एवढा शार्प काय म्हणतात त्याला, तुम्ही त्या काय आज शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपतीचा अवमान न सहन करणारा आणि एअरपोर्टनं चाललाय, त्याला माहित नाही का बॅग चेक होणार आहे. त्यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत, कारण त्याला माहिती आहे ना, मी चाललोय प्लेननं, माझी बॅग चेक होते, मला माहित नाही. त्यामुळे हा फार्स कुणीतरी केलेला आहे, त्याला फसवलं गेलेलं आहे असा त्याचा आरोप सुद्धा आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं कोर्टामध्ये रिपोर्ट त्यावेळेला पोलिसांनी देताना पूर्वीचे गुन्हे सुटले असतील तर त्याला गुन्हेगार कसं म्हणणार. त्यामुळे जे रिपोर्ट दिलेत ते दाखवले गेले. कोर्टाने असं का म्हणलं, कोर्टाला रिपोर्ट पोलिसांनी का दिले. पोलिसाकडं कुणी कुणाचा पाहुणा नाही ना रावळा नाही, पोलीस बापाला सोडत नाही, ही बाब आहे. कायद्यामध्ये कुणी आला की चक्रातनं जावंच लागतंय. काही अपवाद असू शकतील पण तसं ते नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं दीपक अण्णा त्या गुन्ह्यात सुद्धा ती न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर छत्रपती उदयन महाराज यांच्याबद्दल तो उद्योजक जिंदाल इंदापूरचा यांनी अपशब्द वापरले होते, त्याला सुद्धा औद्योगिक वसाहतीमध्ये धरून लाईव्हमधनं इंदापूर पोलीस स्टेशनला दीपक अण्णांनी आणलं. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. आणि त्यांना आणल्यानंतर त्या ठिकाणी झालं काय व्हायचे ते माफी माग अमुक. पुन्हा जिंदालला या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा दीपक अण्णांवर दाखल केला. चेन काढले, पैसे काढले, पण लाईव्ह मध्ये दरोडे असतात का. यामध्ये या ठिकाणी आमचा गोडसे म्हणून माझ्याकडे PSI होते, आता ACP वानवडे आहेत, त्यांचे ते होते इन्चार्ज. आम्ही आंदोलन केलं, मोर्चे काढायचा इशारा दिला. त्यानंतर तपासामध्ये निष्पन्न झालं की ते हे झालेलं नाही, त्याला धरून आणलं वगैरे, हे ठीक आहे, पण सोनं गेलं नाही ना, पैसे गेले नाही, गुन्हा फाईल झाला. मग ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही त्याला गुन्हेगार. आणि दुसरी बाब काय झालाय, आजकाल भांडण तंटा मारामाऱ्या किंवा मर्डर झाल्या संगीतात आहे. या ठिकाणी काय होतंय, मराठ्यावर हल्ला, वाण्यावर हल्ला, ब्राह्मणावर हल्ला, धनगर समाजावर काय चाललंय, हे गुन्हेगार आहे. त्यामध्ये तुम्ही मग ते जे दाखवलं गेलं, काय मोठे नेते म्हणले, प्रवीण दादा मराठा समाजाचे नेते, मराठ्यावरती काय हल्ला झाला, असा कसा काय. मग कुणी हल्ला केला. दीपक अण्णा कोण आहे दीपक अण्णा, तोही छत्रपतीचा मावळा आहे, तोही मराठा आहे. मग ते का सांगितलं गेलं नाही. मराठ्यांनी मराठ्यावर हल्ला केला का म्हणलं नाही, हे म्हणणं चूक आहे. हल्ला कुणी कुणावर केला हा विषय येत नाही. आंदोलनाचा प्रकार माझ्या माहितीप्रमाणे हा आंदोलनाचा प्रकार होता 36 जिल्ह्यामध्ये. संभाजी ब्रिगेडचं नाव त्यांनी, आता तुम्ही सांगा, हे संभाजी बिडी साबळे वाघेरीच्या ह्याच्यावरती संभाजी बिडी म्हणून केवढा मोठा छत्रपतीचा अपमान होत होता. त्यावेळेला पुरंदरच्या पायथ्याशी 6 दिवस त्यांनी उपोषण केलं, आंदोलनं केली. आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा त्यानंतर आम्ही गेलो होतो. यानंतर साबळे वाघेरीने ते ऐकलं, हे चाललं काय तुम्हाला छत्रपतीचं, हे छत्रपतींचा अवमान तुम्ही सहन कसा केला. त्यांनी आवाज उठवला दीपक अण्णा काटेनी. आणि त्यानंतर साबळे वाघेरे या मालकाने आम्ही सुद्धा मध्ये गेलो, आमचा भानुप्रताप बर्गे, आम्ही सगळे या ठिकाणी चांगलं काम करत असताना आम्ही पाठीशी राहणार. त्यामुळं या ठिकाणी ह्यांनी साबळे वाघेरे बिळेंनी या ठिकाणी आंदोलनाची ही घेऊन दखल घेऊन ते नाव बदलला. आता साबळे बिडी म्हणून त्याने बिडी काढलेले. छत्रपती संभाजीराजांचा अवमान थांबला. आणि मग हे काम करत असताना पुन्हा महापुरुषाची बोधचिन्ह आणि ह्याच्यावरती बिअर शॉपी वगैरे ह्याच्यावर कुठल्याही महापुरुषाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो नाही तर कोणी, सगळ्या महापुरुषाची कुणाची नावं त्यावरती घेऊ नये यासाठी त्यांनी आंदोलन केलं, उपोषण त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर तुमच्या ज्या हे छत्रपती उदयन महाराजांकडे तो गेला असतानाचा हा फोटो आहे. हे संभाजी महाराजांच्या संदर्भातलं हे संभाजी हे संघटन आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केलं परवाचं, 13 जुलैचा प्रकार होण्याआधी 28 जूनला मी स्वतः सुद्धा त्या आंदोलनामध्ये होतो. मी आणि अण्णा त्या ठिकाणी होतो. माझं भाषण आणि अण्णा दोघांचंच भाषण झालं.
आम्ही त्या ठिकाणी अण्णांनी इशारा दिलेला आहे प्रत्येक वेळेला की तुम्ही त्यामध्ये काय ते हे नाव बदला. ते नाव बदलण्यासंदर्भामध्ये त्यांनी अजून त्यांचं असं म्हणणं आहे, प्रवीण दादांचं, दादा आहेत आमचे ते सुद्धा, त्यांचं म्हणणं आहे की कुणीतरी ते रजिस्ट्रेशन आधी केलेलं आहे छत्रपती संभाजी ब्रिगेड. मग तसा अडचण येत असेल आम्हाला, मी सुद्धा 2-3 वेळा लाईव्हमध्ये सांगितलं, एक माजी पोलीस अधिकारी आहेत आम्ही, आता समाजावर बोलायचं, तुम्ही मराठा आहात, ते मराठा समाज आहे आणि त्यामध्ये भांडणं कशा करता कुठंतरी मार्ग काढा. छत्रपती संभाजी ब्रिगेड म्हणून रजिस्ट्रेशन असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड करा, काहीतरी मार्ग काढा. किंवा ते होत नाही म्हणून सांगा, एक ठिकाणी बसा, मीटिंग घ्या आणि सांगून द्या की ते होत नाही. मग त्या दृष्टिकोनातनं आम्ही सुद्धा त्यावेळेला प्रयत्न केले. त्या मोर्चाला ह्याला त्याला कोणताही त्यामध्ये जे गाजावाजा करून सांगण्यात आलं की काय म्हणतात कलबुर्गे, पानसरे, दाभोळकर एवढं मोठं बोलण्यात आलं त्या ठिकाणी. इतका राग येत होता मला माजी पोलीस अधिकारी यांना. त्यानं काय कशाचं कुठं लावलंय, कशाचं शेपूट कुठं नेऊन लावा लागला तुम्ही. कारण हा समाज बांधव संभाजी ब्रिगेडनं एवढं, काही चुकीची कामं असतील, काही चांगली कामं असतील, पण सामाजिक संघटना एवढी मोठी आहे आणि त्या ठिकाणी हात कोणतरी घालतोय, कुणाची माय नव्हती तिथं हात घालायची. बरोबर आहे का. संभाजी ब्रिगेडचा नाद कोण करू शकत नाही, अशीच एवढी ताकद संभाजी ब्रिगेडची सुद्धा आहे. मग असं असताना हे जर घडतंय तर या ठिकाणी त्याला दुसरा किनार लावायची, कुठंतरी ते भाजपनंच हे केलंय, फडणवीसनंच पाठवला, बावनकुळेंनीच पाठवला. त्यांनी गोरक्षणचं ते आपले महाराज काय इंदोरी येतात ते टिळावून ते महाराज कालीचरण महाराजाला आणून गोरक्षणचं उद्घाटन अण्णा दीपक अण्णांनी काट्याने केलंय. कितीतरी सामाजिक कामं त्यांनी, तो धार्मिक आहे, हिंदुत्ववादी आहे आणि छत्रपतीचा मावळा आहे आणि त्यामुळं तो या ठिकाणी त्यामध्ये कामं, आता सुद्धा पायात चप्पल घालत नाही जोपर्यंत नाव बदलणार नाही. म्हणजे तो काय म्हणतात त्याला, तो धर्मवेडा समजा, परंतु तो चांगली कामं त्या ठिकाणी करतोय. त्याला हे केलं पाहिजे. आणि फक्त ते जातीपातीवरले राजकारण काय झालंय, पुढारी सध्या फक्त जातीवर काय बी न्यायला लागलेत. कुठली दंगल कुठलं काय झालं की ते लागले जातीवरती बोलायला. मला वाटतं महाराष्ट्र आणि देशाचे तुकडे करायला ह्यामध्ये कायदे केले गेले पाहिजे. समाजाचे तुमच्या रिझर्वेशन अमुक तमुक ह्या मागणीसाठी मोर्चे आंदोलन काय असेल ते करायला हरकत नाही, पण कुणाचं काय झालं, कुणाचं भांडण झालं, कुणाचं मर्डर झालं की ते सुरुवात होते. आणि कुठेही ते ओबीसी समाजावरती असं झालं, मराठा समाजावर असं झालं, लिंगायत मान्यावर असं झालं, हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मला एक तुम्हाला अजून सांगायचं आहे, त्यावेळेला हे तर काहीतरीच म्हणत होतं, हा तर पार प्लॅन बेन इतकं काय बोलत होता हे ते बात. म्हणजे वंगण का आणलं वगैरे, म्हणजे हे जे प्रश्न निर्माण केले गेले हे मीडियाच्या, आणि प्रत्येकानं आपापल्या परीनं त्या ठिकाणी बोललं, प्रत्येक पुढारी आपापल्या परीनं बोलला आणि त्या ठिकाणी हा प्रकार वाढत गेला. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी ज्वालासिंग आणि ह्याचं सांगितलं आता तुम्हाला, तेही बघ जन्मेजय भोसले साहेब यांच्या संदर्भामध्ये म्हणजे अमोल काहीतरी तिथं कानात बोलला, हे मी त्याच वेळेला लगी विचारलं होतं. तर दीपक अण्णाचं आवाज नाही आला तेवढं. इथं तुम्ही माझ्या कार्यक्रमाला ते आले असताना तुम्ही चुकीचं केलं, हे अमोलराजे भोसले ह्याच्या कानात बोलले. पण ते कानात बोलल्यामुळं आपण पाहिलं मराठा समाजाची जी मिटिंग होती त्यामध्ये अक्कलकोट मध्ये पंढरपूरच्यांनी काहीतरी विचारलं आणि तो जो गोंधळ माझ्या मराठा बांधवांमध्ये झाला ते चुकीच्या म्हणतो ना, चुकीच्या कल्पनेतनं, चुकीच्या मेसेजमुळं तो ही झाला. तर त्या दृष्टिकोनातनं कधीही आपल्याला संशय काय असेल तर तो ही केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी जन्मेजय राजेंचा त्या ठिकाणी सत्कार होता
त्या सत्कार कार्यक्रमात रेकी आता काय उठवलं त्यांनी 3 दिवस रेकी केली म्हणे. रेकी काय करायचं कारण आहे त्या ठिकाणी काळं फसायचंय किंवा काय त्यांना 3-3 दिवस रेकी केली वगैरे. त्याचे कार्यकर्ते तिथं आहेत, सोलापूरला आहेत, अक्कलकोटला आहेत. त्या ठिकाणी इथं कार्यक्रम आहे आणि इथं प्रवीणदादा गायकवाड साहेब येणार आहेत एवढी माहिती मिळली. त्यानंतर हा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी म्हणजे खुनाचा प्रयत्न नामकं हे विषय नाही आहे. साधं सरळ आंदोलनातला भाग आहे. त्यांनी तो अतिरेक केला. विथ फॅमिली दादा तिथं आले होते. हा प्रकार घडणं निंदनीय आहे मी सुद्धा म्हणतो. पण तसं जर आम्हाला काय माहिती असतं तर आम्ही ते करू दिला नसता. पण हे ठिकाणी घडलेलं ते घडलेलं आहे. परंतु त्यातला उद्देश जीव घेण्याचा, फडणवीसनं सांगण्याचा, बावनकुळे साहेबांनी पाठवल्याचा, RSSनं काहीतरी कॅम्प घेतले, कलबुर्गी नामक्यासारखे हे मारायचे, हे विचारवंत मारायचे, मग विचार संपत नाहीत, माणूस मरतो. अरे काय कुठलं कुठं चाललंय, कुठले धागे कुठं काय म्हणतात, कशात घालायला लागला तुम्ही, ह्याला काय अर्थ नाही आहे. हे पटणारच नाही कधी पण आम्हाला कुठल्याही समाजाने तसं केलं तरी. आणि त्या दृष्टिकोनातनं अण्णाची मागणी त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं या दृष्टिकोनातनं आहे. आणि त्या मागणीबद्दल मी अजून सुद्धा प्रवीणदादांना विनंती करतो, सगळ्याच कार्यकर्त्याला विनंती करतो, ते करता येतंय का नाही, तुमच्या काय टेक्निकल बाबी आहेत, तुमचं काय करावं लागेल. तो पण मराठा आहे, तुम्ही बी आम्ही मराठा म्हणजे नुसतं मराठा म्हणून तुम्ही कमी करू नका संगीताताई. आम्ही सुद्धा मराठेच आहोत. महाराष्ट्रात जन्मलेला, मरणार पर हटणार नाही तो मराठा आहे. सगळे मराठे आहेत आम्ही. छत्रपतींच्या काय म्हणतात पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये प्रत्येक त्यांच्या राज्यात जो होता तो सगळा मराठा आहे. आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला काय बाजूला सरू नका. आम्ही सुद्धा तुमच्यातलेच आहोत. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी कुठलीही गोष्ट फक्त जातीवर घेऊन जाऊ नका. आणि त्या दृष्टिकोनातनं या गोष्टीला मला वाटतं पूर्णविराम द्यावा, पूर्णविराम या तऱ्हेने द्यावा त्यांना. आणि पोलीस किंवा कुठंतरी पुण्यामध्ये ह्याच्यात बसा आणि त्यांना सांगा हे असं होत आहे, हे असं होत नाही, हे असं करता येत नाही. आपण ते म्हणतो शिवाजी संभाजी किंवा असं आपण नाव ठेवतोय घरोघरी. ही नावं वेगळी आहे ती माणसं. छत्रपतीची बरोबरी करायला चाललो का आपण. हा विषय त्यांच्या पायाची धूळ आपण नाही, तो विषयच येत नाही. त्यामुळे सगळेच आपण महाराष्ट्रात राहणारे छत्रपती. आणि तुम्ही काय म्हणतात त्याला, आमचे पालनहार आहे मग तो समाज. छत्रपतींचे जे वंशज आणि बाकी मावळे आहेत ते त्या ह्या महाराष्ट्राचे करते धरते काय म्हणतात त्याला, सगळा कारभार पाहणारे आम्ही तुमच्या छाया छत्रेखाली आम्ही आहे. आणि मग हे असं असताना तुमचं हे बाकीचं जे चाललंय हे बरोबर नाही असं मला वाटतं. आणि कुठलाही नेता लगेच काहीतरी उठतो, कशावर बी काय बोलतो, हे चुकीचं चाललेलं आहे. एक माजी पोलीस अधिकारी या नात्यानं संघटनेच्या वतीनं मी सांगतो, घडलेला प्रकार हा आंदोलनाचा भाग आहे. कुठेही जीव मारण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न नाही. परंतु प्रवीणदादा विथ फॅमिली तिथं गेले आहेत, याबद्दल क्षमा मी त्यांची अशा तऱ्हेनं मागतो की ते घडलेला प्रकार चुकीचा आहे. आणि बाकीच्यांना सुद्धा भावनिक आहेत. आम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थाचे भक्त आहोत आणि प्रत्येकाला वाटतं की स्वामी समर्थाबद्दल त्यांच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही अपशब्द वापरले, त्यामुळं काय म्हणतात तिथं अक्कलकोटलाच ही घटना घडली. हा म्हणजे असाही तो समज लोकांचा त्यामध्ये भावनेचा बाकीचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यासुद्धा कार्यकर्त्यांनी मला वाटतं पुढं ही मागितलं चुकीचं माझं झालंय वगैरे त्याबद्दल. तर त्या दृष्टिकोनातनं हा प्रश्न असे वाढू देऊ नये. राजकारण तापत जात आहे. राजकारणी मंडळी केवळ इलेक्शन यायला लागले मन त्याला काड्या घालायच्या, प्रयत्न राखेल होतायचं, टेबा लावायचा, ह्या पद्धतीचं काम चाललेलं असतं. कुठेही बारशिर्दी आहे तसंच सगळीकडे तसंच आहे, तेच चाललेलं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा.